पृथ्वीराज माने युवा मंचच्या वतीने ब्रह्मदेव दादा माने इन्स्टिट्यूट या ठिकाणी दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले। त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सर्वजण काँग्रेस सोडून जात आहेत, परंतु मी एकमेव आहे जो काँग्रेसमध्ये येत आहे। लोकसभेसाठी स्थानिक उमेदवार असला पाहिजे। आपण जातीपातीच्या राजकारणावर निवडून देणे थांबवूया। आपल्याला दररोज भेटणारा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून हवा आहे। महाराष्ट्राचा आणि देशाचा राजकारण काहीही असू द्या, सोलापुरात आपण क्रांती घडवू असे सांगून आगामी लोकसभेसाठी प्रणिती शिंदे या उमेदवार असतील तर पूर्ण ताकदीने प्रचार करणार असल्याचा शब्द देताना शहरातील कार्यकर्त्यांशी बोलून 2 दिवसात प्रवेश करण्याचे संकेत दिले। कार्यकर्त्यांच्या सगळ्याच्या भावना आहेत की काँग्रेसमध्ये आपण यावं आणि लोकसभेच्या निवडणुकीबरोबर विधानसभेच्या निवडणुकीसुद्धा पुढची आपण तयारी करावी। आणि काँग्रेसचा उमेदवार तर अजून ठरलेला नाही, पण एक इच्छा आहे की मागच्या सोलापुरातल्या 10 वर्षाच्या लोकसभेचा अनुभव बघून त्यांची सगळ्याची इच्छा आहे की काँग्रेसमध्ये जे उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं। त्या पद्धतीनं दुपारी आमच्या दक्षिण सोलापूर शहर मतदारसंघातली आमची कार्यकर्त्याची बैठक आहे। त्या बैठकीनंतर आम्ही संध्याकाळपर्यंत आम्ही निर्णय घेतो प्रमुख लोकांशी बोलून। नाही, मी कार्यकर्त्यांच्या इच्छेच्या पुढे मी जाऊ शकत नाही। आता बघितलं की सगळ्या भावना जवळजवळ 100% कार्यकर्ते जवळचे आहेत, ज्याची लोकप्रियता आहे, ग्रामपंचायत सदस्य आहेत, सरपंच आहेत, ज्याच्या मागं लोकमत आहे, त्या लोकांनी मला सांगितलं की काँग्रेसबरोबर राहावं। त्यांच्याशी विचारविनिमय करून आता आम्ही जवळजवळ त्यांच्याशी परत एकदा बोलवतो आहे आणि त्याच्यावर जो निर्णय होईल ते एकमतानं आम्ही घेऊया। मी शिवसेनेमध्ये होतो ज्यावेळेला तिथं बघितलं की स्थानिक राजकारण शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात होतं, स्टेट लेवलला स्थानिक राजकारण। आपण स्थानिक राजकारणात न भाग घेता किंवा स्टेट लेवलच्या राजकारणात न भाग घेता आपण तटस्थ राहायची आपण भूमिका घेतली। त्यामुळं बाकी तिथं काय असं तिथं मला काय त्रास झाला नाही किंवा पण तिथं मी रमू शकलो नाही। पण स्थानिक राजकारण जे महाराष्ट्रातलं राजकारण त्यामुळं मी थोडं लांब राहिलो, बाकी कुठली गोष्ट नाही तिथं। आमची इच्छा आहे की स्थानिक उमेदवार हे असायला पाहिजे। काँग्रेस उमेदवार असेल तर प्रणिती शिंदे उमेदवार असले तर आम्हाला जरा सोपं जातं आहे, काम करायला सोपं जातं आहे। आणि आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांची ती कन्या आहे, त्यांचं नाव चांगलं आहे, त्यांचं गुडविल चांगलं आहे, लोकांमध्ये लोकमत चांगलं आहे शिंदे साहेबांमुळं। त्यामुळं एक शिंदे साहेबाची कन्या आणि ती स्वतः अभ्यासू असल्यामुळं त्याचा सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये फरक पडेल आणि मतदानामध्ये नक्की प्रमाणात फरक पडेल। नाही, विधानसभेचे अजून मी वरिष्ठाशी कुठल्या चर्चा केली नाही। लोकसभेसाठी सुद्धा आम्ही अजून चर्चा केलेली नाही वरिष्ठाशी कोणाशी, पण आपण निर्णय घ्यायला पाहिजे। सगळ्या कार्यकर्त्याचं मत होतं की आपण गप बसून चालणार नाही, लोकसभेच्या आधी आपण निर्णय घेऊया, म्हणजे आम्हाला मोकळ्या मनाने आम्हाला सगळीकडे काम करता येईल। आम्हाला प्रचाराची धोरा आमच्यावर जबाबदारी टाका, त्या पद्धतीने आम्ही काम करू असं त्यांचं मत असल्यामुळे आम्ही लोकसभेच्या वेळेलाच आम्ही हा निर्णय घेतला। ठीक।